नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारत सरकारनं नवं शिक्षण धोरण घोषित केलं. भारत सरकारच्या मंत्रिमंडळानं त्याला गेल्या दिवशी अर्थात बुधवारी मान्यता दिली. हे शिक्षण धोरण लवकरच अंमलात येणार आहे आणि त्याच्यानुसार 34 वर्षांनी शिक्षण क्षेत्रातल्या ध्येय धोरणांमध्ये बदल होऊ घातलाय. एक पिढी 13 वर्षांनी बदलते असं म्हणतात आणि समाजाच्या बदलण्याच्या गतीनुसार जर आता ती दर 10 वर्षाला बदलत असेल तर आत्तापर्यंत शिक्षण धोरणातले बदल किमान 3दा व्हायला हवे होते. पण गेल्या 34 वर्षात अशा प्रकारचे ठोस बदल झाले नाहीत. इतकंच नाही तर जे बदल कालपासून विचारात आले आणि मंजुरी प्राप्त करते झाले आहेत त्यांची चर्चाच फक्त गेली अनेक वर्ष होत राहिली. शिक्षण मातृभाषेतून असावं की नसावं, शिक्षणाचे कोणते टप्पे विद्यार्थ्यांच्यासाठी जास्त उपयोगाचे आहेत, शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांचा ताण कमी करता येईल आणि शिक्षण रोजगाराभिमुखच असलं पाहिजे की समृद्ध करणारं असलं पाहिजे, अशा अनेक मुद्द्यांचा केवळ आणि केवळ उहापोह करत अनेक वर्ष या सत्ताधाऱ्यांनी वाया घालवली इतकं ठामपणे म्हणावं लागेल. पण अखेरीस विद्यमान मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात या प्रकारच्या शिक्षण बदलांना मान्यता मिळालेली आहे. त्याचे विविध प्रकारचे पैलू आहेत, पण त्याचबरोबर या प्रकारच्या शिक्षण बदलांच्या संदर्भात मुख्य मुद्दा उपस्थित होतोय तो सर्वसमावेशकतेचा. शिक्षणाच्या संदर्भातले बदल लागू करत असताना भारतासारख्या खंडप्राय, बहुभाषिक आणि बहुधार्मिक बहुजातीय देशामध्ये सर्वसमावेशकता ही अत्यंत गरजेची आहे. शिक्षणाचा विचार हा सगळ्यांना शहाणं करून सोडण्याबरोबरच सगळ्यांना जबाबदार नागरिक करण्याच्यासाठी सुद्धा गरजेचा आहे आणि त्या दरम्यान शिक्षणातून समता आणि समरसता या दोन्ही गोष्टी अपेक्षित केल्या जातात. हे सगळं यावेळच्या शिक्षण प्रणालीच्या बदलांच्या वेळेला घडलंय का, घडणार आहे का याचे प्रश्न निश्चितच आहेत. आणि म्हणूनच शिक्षण व्यवस्थेतले बदल होत असताना सगळ्यांना विचारलं गेलंय का, अशा प्रकारचे बदल लागू करत असताना या नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत काय प्रकारची आव्हानं आपल्याला समोर येऊ शकतात. ही आव्हानं समोर येत असताना शिक्षणाचे टप्पे बदलून काय होणार आणि त्याचबरोबर मातृभाषेतल्या शिक्षणाचे फायदे तोटे काय आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा. शिक्षण क्रांती की शिक्षण गोंधळ. केंद्र सरकारनं घोषित केलेल्या नव्या शिक्षण धोरणाचे पैलू काय आहेत ते एकदा पटकन आपण जाणून घेऊ. त्यानंतरची चर्चा लवकरच. तेव्हा आपण पहिल्यांदा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की या शिक्षण धोरणानं काय बदलणार आहे. पहिला बदल असेल की केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आता शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखलं जाईल. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी हा नामबदल केला होता, तो जुन्या नामात आता परत येतोय. एकाच वेळी वेगळे विषय हाताळण्याची क्षमता असेल. निष्णात आणि समावेशक विषयांचं विभाजनही या निमित्तानं होऊ शकेल. मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषांमधून शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध असणार आहे. त्याच्याच जोडीला शिक्षण हक्क कायद्याच्या वयोगटातही बदल करण्यात आलेले आहेत. आता हा वयोगट 3ऱ्या वर्षापासून लागू होईल. बोर्ड परीक्षांचं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर येणाऱ्या ताणाचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच 10+2 ऐवजी 5+3+3+4 असे परीक्षांचे टप्पे ठरवले गेले आहेत. पदवी अभ्यासक्रम 3 आणि 4 वर्षांचा असेल असंही नमूद करण्यात आलंय. संशोधन करणाऱ्यांच्यासाठी पदवी अधिक 1 वर्षाचा मास्टर्स अभ्यासक्रम आता पुरेसा असेल. एमफिल पदवी कायमची रद्द करण्यात आलेली आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय या शिक्षण धोरणाच्या बदलामध्ये आपल्याला दिसतोय. आपल्या सोबत आता कोण कोण मान्यवर आहेत त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो आणि चर्चेला वेगाने सुरुवात करूयात. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता सुनील नेरळकर आहेत, हेरंब कुलकर्णी शिक्षण तज्ञ आहेत, प्रकाश रेड्डी आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव आहेत,
कुशल मुळे शिक्षण तज्ज्ञ आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. इथले काही मान्यवर आपल्यासोबत गुगल मीटच्या माध्यमातून आहेत, तर काही जण फोनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला हेरंब कुलकर्णींना आहे. हेरंब कुलकर्णी, या शिक्षण धोरणाचे प्रमुख टप्पे जर निवडायचे झाले तर मातृभाषेतून शिक्षण, शिक्षणाच्या अनुषंगानं होणाऱ्या परीक्षा आणि परीक्षांचा होणारा ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न आणि उच्च शिक्षणापेक्षाही पुढे जाऊन संशोधन प्रक्रियेमध्ये केलेले बदल, असे 3 विभागता येतील. यातला पहिला मुद्दा घेण्यापूर्वी असा प्रश्न उपस्थित होतो आहे की हे बदल करताना विश्वासात घेतलं गेलं होतं का? तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात इतके दिवस काम करताय, शैक्षणिक धोरणामध्ये 34 वर्षांनी होऊ घातलेल्या बदलांची प्रक्रिया सर्वसमावेशक सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी तुम्हाला वाटतेय का? मला विचारलं. होय, हेरंब कुलकर्णी आपल्याला विचारलं. हो हो. हे बदल करताना बरीच मोठी चर्चा केली होती. म्हणजे जवळपास ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या पातळीपासून तर शिक्षकांची वेगवेगळ्या प्रकारची मतं नोंदवली, त्यानंतर वेबसाईटवर अनेकांची मतं मागवली आणि ग्रामपंचायत स्तरापासून जवळपास त्यांनी सांगितले की 2,80,000 शिफारसी आणि सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यानंतर संसद सदस्यांच्या नाही त्याच्यामध्ये समावेश करून घेण्यात आला. तेव्हा तो जो एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्यांनी राबवली, याबद्दल काही तक्रार कारण नाही. परंतु आपण असं म्हणता आहात 2,80,000 सूचना या ग्रामपंचायत स्तरापासून सर्वोच्च स्तरापर्यंत सर्व ठिकाणाहून आल्या. आता मला मग एक आणखीन महत्वाचा मुद्दा यात विचारावासा वाटतो की ही सगळी प्रक्रिया किती कालावधीसाठी सुरू होती? साधारणपणे मला असं वाटतं 2 वर्ष तरी ती प्रक्रिया चालली होती. कारण मागच्या वर्षी 19 साली त्यांनी त्या ज्या शिफारसी आल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी एक पहिलं डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं होतं जून 19 मध्ये, आणि त्याच्यावर थोडासा गदारोळ झाला होता त्या भाषेच्या मुद्द्यावर तामिळनाडू मधून, आणि त्यामुळे त्याच्यात काही योग्य बदल करून मग त्यांनी हे आणलं. म्हणजे किमान एक 2 ते 2.5 वर्ष ही प्रक्रिया चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी. आपण जो तामिळनाडूचा संदर्भ देता आहात त्याच्यामध्ये हिंदी ही थोपवली जाणं आणि स्वेच्छेनं स्वीकारणं हा मुद्दा वादाचा ठरला होता. जर मी चुकत नसेल तर आपण सांगा. बरोबर. आणि त्याच्यात बदलही झाले. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट आपल्याला समोर अशी दिसते आहे की जो कुठला कॅबिनेटनं मसुदा मंजूर केलाय त्याच्यासाठी 2 वर्ष चिंतन मननाची आणि अभिव्यक्त होण्याची प्रक्रिया राबवली गेली. त्यामुळे विश्वासात घेतलं नाही. म्हणजे आता त्याच्यात आलेल्या शिफारसीतल्या बहुमताने यांनी शिफारसी घेतल्या की नाही किंवा त्याचा सन्मान राखला की नाही याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, परंतु किमान त्यांनी डॉक्युमेंट ओपन सर्वांसाठी केलं होतं हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. अगदी. याच निमित्तानं तुम्ही आणि कुशल मुळे यांनी जी एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया दिली होती ती एकदा आपण पटकन ऐकून घेऊ आणि मग चर्चेला आणखीन पुढे नेऊयात. त्यानंतर प्रकाश रेड्डींशी आपण चर्चा करूयात. एकदा ऐकूयात की ही नवी प्रणाली, नवी शिक्षण पद्धती लागू होण्याच्या संदर्भात तज्ज्ञांची काय मत आहेत. जीडीपीच्या 6% खर्च करण्याचं शिक्षण क्षेत्रावरती केंद्र सरकारने जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे हे खरंच स्वागतार्ह आहे. परंतु यालाच एक विरोधाभास म्हणून जो फायनान्शियल ऑटोनॉमीचा जो मुद्दा त्यांनी याच्यामध्ये अधोरेखित केलेला आहे की आपल्या भारतातल्या संबंध शिक्षण क्षेत्राशी निगडित जे महाविद्यालय आहे त्यांना 2030 ते 32 या वर्षापर्यंत फायनान्शियल ऑटोनॉमी बद्दल जो त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे तो एक धोकादायक मुद्दा याच्यात भविष्यात ठरू शकतो. मेंदूचा सर्वात जास्त विकास हा पूर्व प्राथमिकच्या वयामध्ये होतो. त्या पूर्व प्राथमिकच्या शिक्षणाकडे आतापर्यंत अत्यंत दुर्लक्ष होतं, परंतु त्याच्या अभ्यासक्रमापासून तर त्याची जबाबदारी घेण्यापर्यंतच्या हे धोरण चर्चा करतं ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे. मुलांना लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि गणन क्षमता विकसित झाल्या पाहिजे. यासाठी 3रीच्या वयापर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची जी काही भूमिका या धोरणानं मांडली तीही महत्त्वाची वाटते. आता आपण पुढचा प्रश्न घेतोय प्रकाश रेड्डी यांच्यासाठी. रेड्डी साहेब, आपण प्रक्रिया गेली 2 वर्ष चालल्याचं ऐकलं, 2,80,000 सूचना आल्या हेही ऐकलं, तरीही काही आक्षेप आहेत? हो, निश्चितच आक्षेप आहेत. कारण ती टेक्निकली त्यांनी प्रक्रिया पुढे करायचा प्रयत्न केलाय, पण त्याच्यामध्ये आपल्या लोकशाही पद्धतीमध्ये एक अपुरेपणा राहिलाय. म्हणजे त्याची पार्लमेंटमध्ये चर्चा झाली पाहिजे होती, हे पहिली गोष्ट, ती झाली नाही. दुसरं, शिक्षण हा कॉन्करंट विषय आहे आणि कॉन्करंट विषय असल्यामुळे त्याची राज्य आहे आपलं, विविधता आहे, प्रांत आहेत त्याच्यामध्ये,
त्यामुळे राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा ती चर्चा झाली पाहिजे होती, ते झाली नाही. त्यामुळे राज्यांना डावलून एक प्रकारे वरून हे लादलं जाते असा माझा स्पष्ट आक्षेप आहे. त्यामुळे अपुरी प्रक्रिया आहे. त्याच्याबद्दल काही मतं आता मांडू का? अगदी अगदी मी तुम्ही हा जो मुद्दा मांडलाय महत्वाचा त्याच्यावरचा एक तांत्रिक उत्तरा स्वरूपातला भाग पण जाणून घेऊ. हेरंब कुलकर्णींना एकदा पटकन विचारूयात. आपल्यासोबत सुनील नेरळकर आहेत, ते उत्तर देतीलच. हेरंब कुलकर्णी, शैक्षणिक राष्ट्रीय धोरण ठरत असताना राज्यांना त्यातला अधिकार गमावलेला आहे असं दिसतंय का? राज्याच्या विधानसभेमध्ये चर्चा करून शैक्षणिक धोरण ठरवण्या इतपत घटना दुरुस्तीची प्रक्रिया राबवणं हे गरजेचं आहे का, की अशी मागणी ही वेळकाढूपणासाठी आहे? नाही, प्रकाश रेड्डी म्हणतात ते बरोबर आहे अशासाठी की काल निशंक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही राज्याच्या शिक्षण मंत्र्यांची मतं जाणून घेतली, परंतु ज्या प्रकारे राज्यांचं प्रतिबिंब त्यात पडायला पाहिजे होतं की या राज्याने हा स्ट्रॉंगली मुद्दा मांडला, तर त्या प्रकारचं त्याच्यामध्ये झालं नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो भाग हे आहे की आणखी पुढे जाऊन आपल्याला भारत असं करता येईल की प्रत्येक राज्यानं स्वतःचं शैक्षणिक धोरण याच्या आधारे बनवावं, अशा पद्धतीचा मुद्दा जर पुढे नेला तर तो जास्त योग्य ठरेल. कारण त्या राज्याच्या विशिष्ट गरजा असतात. म्हणजे समजा आता आंध्र प्रदेश सारखं राज्य आहे, किनारपट्टीचे वेगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. तर या धोरणाला तडा न जाऊ देता परंतु त्या राज्याचं वेगळं वैशिष्ट्य ऍड करून अशा पद्धतीची राज्यनिहाय जर धोरण तयार करण्याचं जर पुढे जाऊन अगदी, आणि हे यासाठी कोणी कोणाला अडवतंय असंही नाहीये. हेरंब कुलकर्णी, तो एक मुद्दा आहेच. पटकन एकदा सुनील नेरळकरांना विचारूयात. सुनील नेरळकर, नव्या शैक्षणिक धोरणाला सुरू झालेला विरोध हा तुम्हाला आत्ताच्या घडीला तार्किक वाटतो आहे का विरोधाला विरोध करायचा म्हणून सुरू झालाय? मला असं वाटतं यामध्ये आत्ता कॅबिनेटची मंजुरी, केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे आणि ही मंजुरी झाल्यानंतर याच्यामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा सविस्तर या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर राज्यसभेत सुद्धा याची चर्चा होईल आणि त्याचं बिल पास होईल आणि त्यानंतर राज्यांकडे सुद्धा काही प्रस्ताव, काही गोष्टींचा विचार होऊ शकतो. प्रामुख्यानं विचार केला तर मला असं वाटतं, हेरंब कुलकर्णी आणि प्रकाश रेड्डींची क्षमा मागून मी असं सांगतो की 1986 पासून चालू असलेलं हे शैक्षणिक धोरणाची आउटपुट आपल्याला काय मिळालेलं आहे आणि या संबंधामध्ये आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की एक 5 हमाल पदासाठी जाहिरात आली उत्तर प्रदेश सरकारकडून, तर त्याच्यासाठी 10,000 अर्ज आले आणि त्याच्यामध्ये PhD आणि MPhil झालेले विद्यार्थ्यांनी सुद्धा अर्ज केले होते. यावरून आपल्या शिक्षणाचा दर्जा काय आहे आणि तो शिक्षण कशा पद्धतीने आज दिल्या जात आहे याच्यावर सर्वसमावेशक विचार होणं. आता हे पहा, आम्ही 2014ला आम्ही सरकारात आलो, 2019ला परत सरकारात पण सुनीलजी, एक मिनिट, थेट मुद्द्यावर आणतो तुम्हाला. सुनीलजी, आपण कृपया थेट मुद्द्यावर या. तुमच्या लेखी विरोध हा तार्किक आहे का? विरोध तार्किक नसेल तर तो का तार्किक नाही याचं उत्तर पटकन द्या. सुनीलजी, मुद्द्यावर या आणि मुद्द्यावर बोला पटकन. अशा सगळ्याच दृष्टीने त्याचा विचार झाला. मला असं वाटतं की प्राचार्य राम शेवाळकरांनी अत्यंत सुंदर शिक्षणाची व्याख्या दिली की कळीचं फुलात रूपांतर होणे, याला शिक्षण त्यांनी त्या व्याख्यानामध्ये असं सांगितलं होतं. तसं शिक्षकाचं काय रोल असावं, शिक्षकांनी त्यामध्ये काय भूमिका घ्यावी आणि शिक्षणाची पद्धती कशी असावी यावर सर्वसमावेशक विचार. याच्यामध्ये 2 लाख लोकांना कडून वेगवेगळे प्रस्ताव त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. असं सरकारने एकाएकी ही घोषणा केली नाही. हेरंब कुलकर्णींनी सांगितलं की 2-2.5 वर्ष, मला असं वाटतं की त्याही पेक्षा जास्त काळ या विषयावर चर्चा चालू होती. कारण आचरेलं शिक्षण किती कालबाह्य झालेलं आहे. असं मी स्वतः प्राध्यापक होतो, मी निवृत्त आहे, पण मी शिक्षणाला या फार जवळून बघितलेलं आहे 30-35 वर्ष की हे जे शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती इतकी पुस्तकी आहे. म्हणून असं मला वाटतं की
शिक्षण हे पुस्तकात सुनीलजी शब्दात नसतं. सुनीलजी मुद्दा ते आयुष्यात सुनीलजी मुद्दा असतं. लक्षात येतोय. आणि मी आपल्याला marketing थांबवतो शिकवायचं. यासाठी, कारण मला एक मला पुढचा जर प्रश्न marketing प्रकाश रेड्डींना मध्ये विचारायचा आहे. पाच रुपयाचे प्रकाश खरमुरे रेड्डी बाजारात विकता येत प्रकाश रेड्डी, नसतील. आपण तर असं तो म्हणता शिक्षण आहात काय की कामाचा? सर्व राज्यांशी असलेली चर्चा, हा विचार करून सर्व त्या राज्यांच्या गोष्टी सर्वसमावेशक भूमिका जाणून घेऊन ही प्रक्रिया राबवणं अपेक्षित आहे. ती टप्प्याटप्प्याने राबवली जाईलच. या व्यतिरिक्त तुम्हाला न पटणारे मुद्दे कुठले? या नुसता टेक्निकल मुद्दा नाहीये किंवा अपुरा नाहीये, हा घटनात्मक मुद्दा आहे आणि कन्करंट हा आपल्या घटनेने दिलेला राज्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे राज्यांना त्यामध्ये चर्चा होऊन ते पास करणं जरुरीच आहे. नाही, पण मग प्रकाश रेड्डी हे कोणी नाकारतच नाहीये ना. हा वेळ शिक्षणाचं नवं धोरण हे नाकारतात. कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याच्या नंतर, मंत्रिमंडळीय संमतीच्या नंतर लोकसभा राज्यसभा या टप्प्यातून जाणारच असणार. शिक्षणाचं नवं धोरण लागू करण्यासाठी हे टप्पे आहेतच आपल्या समोर. हा काय मॉडेल स्टँडिंग ऑर्डर नाही किंवा त्याच्या हेरम कुलकर्णी म्हणाल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही राज्याचा कायदा असं बनवायची जर त्यांनी मुभा ठेवली, परंतु कायदा बनणार तिकडे, त्या कायद्याच्या वेगळेपणा राज्याने केला तर तो योग्य होईल का? तो होणार नाही. त्यामुळे ही खालून प्रक्रिया आली पाहिजे. हे जे काही मोदी सरकारचं भाजपचं धोरण आहे ते सुसंगत आहे. वरून काही गोष्टी लादायच्या हे त्यांनी केलेलं आहे. घटना डावलायची हे त्यांनी केलेलं आहे. हा प्रचंड मोठा प्रश्न आहे शिक्षणाचा. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं, प्रकाश रेड्डींना असं वाटतं आहे की हा घटनात्मक तरतुदींचा भंग आहे? आपल्यासोबत कुशल मुळे आहेत. कुशलजी, घटनात्मक तरतुदींचा भंग असण्या इतपत ही प्रक्रिया घटना बाह्य पद्धतीने राबवली गेली आहे? घटना बाह्य पद्धतीने आपल्याला तसा एकदम आरोप करणं संयुक्तिक ठरणार नाही. त्याच्यातल्या आपल्याला दोन्ही बाजू अभ्यासणं गरजेचं आहे. कारण हा जो मसुदा जो बाहेर आलेला आहे, सर्वप्रथम मोदी सरकारचा पहिला कार्यकाळ जेव्हा सुरू झाला तेव्हा माननीय स्मृती इराणी ह्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे होता. तेव्हा नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल एक समिती गठीत झाली होती. त्याचे प्रमुख होते TSR सुब्रमण्यम. त्या समितीने त्यांचा प्राथमिक स्वरूपाचा मसुदा सुद्धा सरकारला सादर केलेला होता. त्याच्यानंतर त्याच समितीचा रिव्ह्यू घेण्यासाठी नवी समिती गठीत केली होती मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये. त्यात अध्यक्ष होते आपले इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर कस्तुरी रंगन. त्याच्यामध्ये हा मुद्दा आपल्याला नाकारता येणार नाही की ग्रामपंचायतीपासून तर विद्यापीठांपर्यंत आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या ज्या संस्था होत्या, केंद्रीय विद्यापीठ, त्यांच्याशी चर्चा झाली, परंतु त्याच्यात समावेश झाला की नाही हा खरंच अभ्यासाचा मुद्दा ठरेल. आपल्याला प्राथमिक स्वरूपात जर चर्चा करायची झाली तर त्याच्यात आपल्याला जो TETचा मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे, जो आपल्या राईट टू एज्युकेशनचा पण भाग होता. म्हणजे आपल्याला शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ताबद्दल जर बोलायचं झालं तर शिक्षकांची गुणवत्ता आणि विद्यार्थी आणि शिक्षकांचे गुणोत्तर काय आहे या संबंधी आपल्याला विकसित राष्ट्रांसोबत जेव्हा तुलना केली जाते हा खूप महत्वाचा मुद्दा होता. तर जो TSR सुब्रमण्यम समितीने त्याला खूप अधोरेखित केलं होतं, त्याच मुद्द्याला इथे उच्च शिक्षण क्षेत्रात नियुक्त्या संदर्भात त्याला बगल दिल्याचं स्पष्टपणे सध्या तरी जाणवते. कारण संपूर्ण डॉक्युमेंट जर आपण बघितलं तर ते जवळपास 500 पानाचं डॉक्युमेंट आहे. त्याच्यातले आपल्याला बारकावे आपल्याला तपासून घ्यावे लागणार. परंतु जो GDPचा जो मुद्दा यांनी सांगितलाय तो जरी प्रथमदर्शनी स्वागतार्ह दिसत असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंका याच्यासाठी उपस्थित होते. कारण त्यांनी 2030 ते 32 या वर्षापर्यंत संपूर्ण आर्थिक स्वायत्तता देण्याचं जे घोषित केलंय ते खूप धोक्याची घंटा आहे. ते मी कालच्या प्रतिक्रियेत सुद्धा सांगितलं. अगदी. सुनील नेरळकर या आक्षेपांबद्दल बोलतीलच आणि त्याचबरोबर मग थोड्या वेळात प्रकाश रेड्डींची प्रतिक्रिया घेऊ. सुनील नेरळकर, मला वाटतं हे आक्षेप आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, त्याची उत्तरं तात्काळ लागतील तुमच्याकडून. त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या की हा मसुदा तयार करत असताना ज्या गोष्टींचा विचार झाला, अनेक तज्ञ व्यक्तींची मतं घेतली, अनेकांच्या संदर्भातल्या अनुभव त्याच्यामध्ये घेतले, अगदी ग्रामपंचायत पातळीवरचे अनुभव त्याच्यामध्ये घेतले. हे सगळं मी अलविदा करतो आणि एक विषय मी तो आपल्या समोर मांडतो की 5वी पर्यंत शिक्षण मातृभाषेत व्हावं, याला कोणाचा विरोध आहे का? नाही, पण हा आता मुद्दाच नाहीये. हा आता मुद्दा आलेला नाहीये चर्चेत, तो येणार आहे. तुम्ही कुशल मुळेंच्या आक्षेपांवर बोला. स्वायत्तता, आर्थिक त्यांच्या तरतुदी या संदर्भातला जो आक्षेप आहे त्याचं उत्तर आधी द्या. नाही, या शिक्षणाच्या संदर्भात ज्या आर्थिक तरतुदी आणि ही शिक्षण पद्धती कशी राबवण्यात येईल आणि या संबंधामध्ये त्यांची ती परिस्थिती कशी निर्माण होईल याच्या संबंधी आणखी सखोल विचार करायचा आहे. हा ड्राफ्ट समोर आलाय सध्या.
हा ड्राफ्ट समोर आलाय आपल्या समोर, आणि ड्राफ्ट समोर आलाय म्हणजे हे अंतिम आहे. याच्यात लोकसभेमध्ये जेव्हा चर्चा होईल तेव्हा प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होतील. त्यांचे काय प्रश्न आहेत, त्या शाळांचे काय प्रश्न आहेत, त्या शिक्षकांचे काय प्रश्न आहेत, या संबंधामध्ये सविस्तर चर्चा ही सभागृहात होईल. या सभागृहात चर्चा होत असताना मग हे बिल पास होईल. पण सुनीलजी तुमच्यासाठी सुनीलजी या सगळ्या प्रक्रियेमध्ये घटनात्मक तरतुदींचा भंग झाल्याचा जो होतोय आक्षेप, त्यावरची उत्तरं आहेत तुमच्याकडे? कुठली घटनात्मक तरतुदीचा भंग झालेला आहे? प्रकाश रेड्डींचं म्हणणं असं आहे की राज्यांना विश्वासात न घेता ही चर्चा झाली, राज्यांना विश्वासात न घेता निर्णय झाले. काटेजी, प्रकाश रेड्डी यांची जी संवैधानिक पद्धत आहे बघण्याची या सगळ्या कामाकडे, मला असं वाटतं की प्रकाश रेड्डींनी तो मसुदा एकदा समोर येऊ द्यावा. जर देशाच्या हितामध्ये असेल, तो चांगला असेल आणि त्याच्या संबंधामध्ये जर त्याचा सकारात्मक परिणाम होणार असेल तर तुम्हाला संविधान आणि घटना आणि राज्याला विचारलं का नाही, मराठीमध्ये शिक्षण घ्यायचं हे राज्याला विचारण्याची गरज आहे का महाराष्ट्रात? प्रकाश रेड्डी तुम्हाला उत्तर देत आहेत. प्रकाश रेड्डींचंही म्हणणं ऐकूया. आक्षेप म्हणजे केवळ मोदी घटनेची पायमल्ली केलेली आहे. घटना बोलतात, मी घटना बोलणार आहे. त्यामुळे घटनेची पायमल्ली करणारे हे तज्ञ या चर्चेमध्ये बसलेले आहेत. त्यांनी या देशाची क्षमा मागावी. घटनात्मक मुद्दा आहे, त्या घटनेची पायमल्ली त्यांनी या चर्चेमध्ये ते केलेली आहे. त्यांनी या देशाची आणि संविधानाची क्षमा मागावी. ते म्हणतात घटना घटना काय करता, आता घटना सोडून काही लादायचं हा प्रकार जो त्यांचा चाललेला आहे. आणि स्पष्ट उघडपणे म्हणतात की घटना 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 काय म्हणता म्हणे. हा घटनेचा अपमान आहे, हा राष्ट्रद्रोह आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आत्ताच मोदी आले आणि त्यांनी बदल घडवून आणला असं काय झालेलं नाही. मी IITचा इंजिनियर आहे, त्यामुळे या देशामध्ये इंजिनियर्सच नाही, शिक्षण पद्धती नाहीत. IIT आहे, IMM आहेत, अनेक मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. या देशामध्ये जितकं इंजिनिअरिंगचं किंवा उच्च शिक्षकांचं प्रमाण आहे ते फार कमी देशात आहे, पण विषमता फार मोठी आहे. त्यामुळे पहिल्यांदी 10+2+2+3 होती, त्याच्यामध्ये बदल होऊन ते 10+2+3 झाली आणि आता हा बदल होतो. बदल व्हायला पाहिजे, पण बदल झालेलाच नाही असं नाही. हे तिसऱ्या टप्प्यात आहे. प्रकाश रेड्डी, आता आपण जो शैक्षणिक टप्पा बदलाचा मुद्दा छेडला तोही बरं झालं. शैक्षणिक टप्पे बदल हा सुद्धा गरजेचा होता का, याची चर्चा करणं गरजेचं आहे. तुम्ही असं म्हणता. एक मी मुद्दा आणखीन मांडतो ऍड करून त्याच्यामध्ये, की याच्यामध्ये आता ते काय करतात, इतकी विषमता होणार आहे ते पहिल्यांदा तिथे फॉरेन म्हणजे युनिव्हर्सिटी यांना येण्यापासून थांबवण्याचा कायदा होता. त्या कायद्यामध्ये बदल करून आता त्यांनी फॉरेन युनिव्हर्सिटीचे आणता येतील असा कायदा ते करतायत. 100 युनिव्हर्सिटी इकडे येणार आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर म्हणायचं आणि फॉरेन युनिव्हर्सिटी या ठिकाणी आणायचा, विषमता आणायची, या ठिकाणी ई-लर्निंग वर अवलंबून ठेवायचं. तो मसुदा मी वाचलाय, तो वाचा. पण एक मिनिट, आता त्या चर्चेत जायचं नाहीये. तुम्ही नवे मुद्दे मांडून चर्चेला वेगळ्या वळणावर नेऊ नका. आपल्याला ज्या पद्धतीने चर्चा करायची त्याचं एक धोरण ठरलंय. मी त्या अनुषंगाने तुम्हाला विचारतो. प्रकाश रेड्डी, कृपया याचा खुलासा करा. शैक्षणिक टप्पे बदलाच्या संदर्भात तुमची भूमिका काय? तुमची म्हणजे मी थेट पक्षाची भूमिका विचारतोय. त्याच्यामध्ये बदल हे होतात, बदल हे आवश्यक असतात, पण बदल हे लोकांच्या शिक्षणाच्या फायद्याशी असले पाहिजेत. कोणाच्या डोक्यात आलं आणि वरून बदल लादायचे हे असले बदल होता कामा नये. पण कोणाच्या डोक्यात आलं आणि बदल लादले हे झाले कुठे? 2,80,000 सूचना आल्या, गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सूचना आल्या, तरी तुम्ही म्हणणार कोणाच्या तरी मनात आलं आणि कोणीतरी केलं. हो, कारण आपल्याला जीएसटीचा अनुभव आहे, आपल्याला लॉकडाऊनचा अनुभव आहे, आपल्याला जीएसटी, लॉकडाऊन यासारख्या गोष्टी या इथे लागू होणार आहेत का? आणि राज्यांना 2,80,000 सूचना आल्या ग्रामपंचायत पातळीपासून केंद्रीय स्तरापर्यंत सूचना घेऊनही ही भूमिका आहे का? सूचना आणायची टेक्निकल प्रक्रिया पार पाडता येतं. नोकरशाह तिकडे बसलेले आहे, पण त्या सूचना किती घेतल्या
कसं आहे, प्रकाशजी त्याचा- प्रकाशजी जी प्रक्रिया राबवली गेली आहे मुळात त्याच्यावर विश्वास नाहीये का थेट विचारतोय. मुळेच विश्वास नाही, मुळेच विश्वास नाही. कारण आता मोठी-मोठी आता राज्य मुद्द्याला आहेत. आलात तुम्ही. मोठी- जी मोठी प्रक्रिया राज्य राबवली आहेत, गेली त्यांना- त्याच्यावर विश्वास नाहीये हा मुद्दा आहे. कारण हेरंब कुलकर्णींना विचारतोय. प्रकाशजी आपण एकदा हेरंब कुलकर्णींचं म्हणणं जाणून घेऊ चर्चा झालेली पटकन. नाही. हेरंब कुलकर्णी 10वीच्या बरोबर 10+2 म्हणजे 12वी 10वी-12वी पदवी याच्या ऐवजी आता जो नवा शैक्षणिक पॅटर्न येऊ घातलेला आहे त्यासाठी अविश्वासाचा मुद्दा मांडला जातोय. हा अविश्वासाचा मुद्दा ग्राह्य मानायचा का विरोधाला विरोध? पुन्हा एकदा तोच मुद्दा, विरोधाला विरोध आहे का विरोध तार्किक आहे? मला या दोन्ही मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन असं म्हणावं वाटतं की ते जे केलं आहे तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याविषयी मी बोलतो. मला असं त्याचं मी स्वागत करतो की विशेषतः जे नवे टप्पे केलेत त्यांनी, कारण त्यांनी असं म्हटलंय की पूर्व प्राथमिकचा एक त्यांनी टप्पा केलाय, उत्तर प्राथमिकचा टप्पा केलाय, त्याच्यानंतर माध्यमिकचा टप्पा केलाय. तर त्याचा फायदा असा होईल की आजपर्यंत ज्याला आपण लोअर केजी म्हणतो म्हणजे पूर्व प्राथमिक पर्यंतचा टप्पा त्यांनी एक मानून 3री, 5वी, 8वी याला त्यांनी बोर्ड परीक्षेसारखा एक परीक्षा पण ते घेणार आहेत. आणि 3रीच्या टप्प्यावर मुलांचं वाचन, गणन, लेखन याच्यासाठी वेगळा कृती कार्यक्रम राबवून मुलांना खरंच वाचन, लेखन, गणन येतं का याची 3रीच्या टप्प्यावर तपासणी करणार आहे. तर मला हे टप्पे समाधानकारक वाटतात. याचं कारण असं की तुम्ही किंवा फार पूर्वीच्या काळी 4थी आणि 7वीची बोर्ड परीक्षा महाराष्ट्रामध्ये होती आणि त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला झालेला आपण बघतो. याचं कारण असं की प्रत्येक टप्प्यावर 3-3 वर्षांना मुलं शिकलीत की नाही हे बघण्याची ती प्रक्रिया होती आणि तीच प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने ते आणून त्यातला तणाव ते काढण्याचा प्रयत्न यामध्ये होत आहेत. आणि म्हणून अगदी. आणि तुम्ही जे सांगता आहात त्याला एक जोड फक्त माहिती इथे द्यायलाच लागेल की या सर्व प्रक्रियेला 8वी पर्यंत परीक्षा न घेण्याच्या अत्यंत घातक निर्णयानं खूप मोठं नुकसान अनेक पिढ्यांचं करून ठेवलं. बरोबर, हे नाकारता येणार नाही. आणि तसे निर्णय घेतले जात होते त्यावेळेला प्रकाश रेड्डी काय म्हणत होते ते विचारणार आहे मी त्यांना. पण आताच्या घडीला तुम्ही या बदललेल्या शिक्षण पद्धतीच्या म्हणजे बदललेल्या शिक्षण टप्प्यांच्या बाबतीत तुमचं म्हणणं पटकन पूर्ण करा. हा नक्की स्वागतार्ह आहे. आणि पुण्यामध्ये काय झालंय, पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे आपण सर्वांनी खूप दुर्लक्ष केलं. म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या वयामध्ये मेंदूचा विकास जास्त होतो हे सर्व तज्ञ सांगत असताना सुद्धा पूर्व प्राथमिक म्हणजे आपल्याकडे जीप चालवायची असेल तरी लायसन लागतं, परंतु अंगणवाडी किंवा एखादी बालवाडी काढायची असेल तर कुणाची परवानगी लागत नाही, प्रशिक्षित स्टाफ लागत नाही, त्याचा अभ्यासक्रम नक्की नाही. इतक्या भोंगळपणे आपलं पूर्व प्राथमिक शिक्षण चाललं होतं आणि त्याच्यामध्ये त्या प्रमाणात लुटमार शहरी भागामध्ये होत होती. परंतु सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांचं चांगलं होईल. त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न जो माध्यमिक उच्च माध्यमिकच्या संदर्भातला आहे की 10वी नंतर 11वी 12वी याचं एक ज्युनियर कॉलेजचं पेव महाराष्ट्रात फुटलेलं होतं. हो. या 11वी 12वीच्या संदर्भात आता काय होऊ शकतं हे कुशल मुडेंना विचारायचं आहे. कुशल मुडेजी, 11वी 12वीचं दुकान बंद होणार आहे का? महाराष्ट्रापुरता जरी विचार आपण केला किंवा संबंध देशाचा जरी विचार केला तर आपल्याकडे जी संरचना सध्या आहे 10+2+3 पॅटर्नची, त्याच्यामध्ये कुठे 10+2 इथपर्यंत किंवा 11वी 12वी आणि पदवी अशी महाविद्यालयाची संरचना आहे. आता याच्यामध्ये जेव्हा 11वी 12वी आणि पदवी सोबत जे शैक्षणिक संकुल आहे किंवा शैक्षणिक संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांचा काही भाग हा मंडळाशी निगडित असतो म्हणजे शालेय शिक्षण आता आपण म्हणूया, आणि बाकी जो उच्च शिक्षणाशी निगडित होता तो पदवी विभाग म्हणजे विद्यापीठाशी निगडित होता. आता याच्यामध्ये ही जी नवीन संरचना जी आली आहे 5+3+3+4 म्हणजे 11वीच्या पुढे 3 वर्षाच्या ऐवजी 4 वर्षाची जी पदवीची त्यांनी आता याच्यामध्ये प्रक्रिया नमूद केलेली आहे त्याच्यात तांत्रिक अडचण एक येण्याची शक्यता आहे. कारण का आता जर आपण ऍडमिशनचं जे स्वरूप सध्याचं जे बघितलं आणि यांची जी राबवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन जी मधात जे श्रिंक केल्यामुळे त्यांची एक तांत्रिक अडचण येण्याचा तो मुद्दा संभवतो. त्याच्यामध्ये राज्याचा आणि केंद्राचा समन्वय साधणं खूप गरजेचं ठरेल, नाहीतर याच्यातून एक मोठा गोंधळ समोर येईल. बर, हाच मुद्दा घेतोय आणि पटकन एक प्रकाश रेड्डींना संधी देतो. प्रकाश रेड्डीजी, आपल्याला एक छोटी जाहिरातीची विश्रांती घ्यायची. तत्पूर्वी एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. थेट प्रश्न तुम्हाला असा आहे की केरळचं सरकार हे आता तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही केरळमध्ये हे नवे शिक्षण बदल लागू करणार आहात? नाही, राज्याला विचारून विश्वासात घेऊन राज्याचे काय मुद्दे असेल, नुसता केरळचा प्रश्न नाहीये, हा सगळ्या आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्याला विचारात घेतलंच पाहिजे, नाही तर आता हे प्रश्न उभे राहतील, सगळ्या राज्यात उभे राहतील. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांनी प्रश्न विचारला तुम्ही कोणीतरी की तुम्ही याच्याबद्दल काय केलं.
मी विद्यार्थी असताना पासून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे आमची मुख्य घोषणा होती. त्याच्यासाठी चळवळ केलेली आहे. शिक्षणाचा GDPचा 10% हा हिस्सा हा शिक्षणासाठी वापरावा ही आमची मागणी होती. आता हे 6-7% सांगतायत, पण ते कसे अंमलात आणतील माहित नाही. नाही, त्यामुळे प्रश्न तो नव्हता. मांडले गेले प्रकाशजी, मुद्दे प्रश्न मांडले असा गेले. होता, मुद्दे 8वी मांडले पर्यंत गेलेले आहेत. परीक्षा त्यात- रद्द झाली त्यावेळेला प्रकाश रेड्डी काय करत होते असा प्रश्न होता. नाही, प्रकाश रेड्डींचे सगळ्यांनी ऐकलं असतं तर आता समाजवाद आला असता आणि सगळ्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं असतं. त्यामुळे आम्ही मुद्दे मांडलेले हे ऐकले जातात असं काय नाही. ते चिरडून टाकले जातात आणि सक्तीचं मोफत हे संबंध शिक्षण हे मिळालं पाहिजे. स्त्रियांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि ही भूमिका आमची आहे. पण होतंय काय, विषय मोफत शिक्षणाचा नव्हता, विषय 8वी पर्यंत परीक्षा न घेण्याचा होता. परीक्षा न घेऊन आपण अनेक पिढ्यांचं नुकसान केलं, ही वारंवार भूमिका मीही मांडत आलेलो आहे. एक छोटी विश्रांती जाहिरातीची घेऊन लवकरच लक्षवेधीच्या पुढच्या भागात परत येतोय. त्यावेळेला मातृभाषेतल्या शिक्षणाचा विषय हा किती कळीचा आणि किती वादाचा.